नमस्कार सर्व ताईंना, दादांना नागपंचमीच्या आणि पहिल्या श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे नागपंचमी पण आहे आणि सोमवार पण आहे. तर आज आपल्याला दिवसभर काम असणार आहे आणि नागपंचमीची पूजा आणि नंतर श्रावण सोमवारची महादेवाची पूजा. तर अशा प्रकारे आज पूजा असणार आहे. तर सर्वांना पहिल्या श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता व्हिडिओला सुरुवात करते आणि सर्वात आधी तर पहिले नागपंचमीची पूजा करते. त्यानंतर मग श्रावण सोमवारचीच आपल्याला संध्याकाळी जरी आपण पूजा केली म्हणजे जेव्हा सूर्यास्त होतो म्हणजे 5 वाजता 6 वाजता आपण महादेवाची पूजा केली सोमवारची तरी चालते आणि मंदिरात जाऊन केली तरीही काही हरकत नाही. पण आता नागपंचमीची पूजा तर आपल्याला घरीच करावं लागेल. तर नागपंचमीच्या दिवशी तसं पण तवा ठेवत नाही चुलीवरती आणि शेतामध्ये नांगरणी पण करत नाही. तर मग आज पुरी शिरा आणि बटाट्याची भाजी असंच जेवण बनवतात आणि मी तर सकाळ आणि संध्याकाळ फक्त पुरी बनवते. चपात्या तर मी बनवत नाही कारण तवा ठेवत नाही तर त्याच्यामुळे चपात्या बनवत नाही. तर सकाळी आणि संध्याकाळी पुरी बनवते. तर आज तर आमच्या घरात सर्वांचे सोमवार उपवास आहेत. माझा तर 1 महिना श्रावण सोमवार उपवास आहे आणि तिन्ही मुलांचा पण आज उपवास आहे. तर मग आज संध्याकाळीच तिघं पण उपवास सोडणार आहेत. आम्ही सर्वच संध्याकाळीच उपवास सोडू. तर आता पहिले हळदीचं लेपन करायला घेते. हळदीचं लेपन पासून सुरुवात करते. हळदीचं लेपन झाल्यानंतर मग आपलं देवपूजा वगैरे सगळे कामं धीरे धीरे आपल्याला पूर्ण दिवस करायचे आहे. तर चला मग हळदीचं लेपन करते. तुम्ही बघू शकता मी खूप छानपैकी असं हळदीचं लेपन केलं आणि बाजूला चौकटच्या बाजूला सुंदर रांगोळी काढली आणि फुलांनी ती जी चौकट आहे ती छानपैकी सजवलेली आहे आणि 5 मुखी मी दिवा लावला मुख्य दरवाजाच्या जवळ आणि दिवा माझा सकाळ संध्याकाळ असतो. घरातून सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात मुख्य दरवाजातून प्रवेश करते म्हणून मुख्य दरवाजा कधीही स्वच्छ आणि सुंदर ठेवा. अशा प्रकारे माझी रोजची नित्यसेवा असते, नित्य पूजा असते. हे बघा आता ही पूजा माझी झालेली आहे आणि अगरबत्ती धूप घरात छान सुगंध येतो धूप अगरबत्तीचा कापूरचा आणि अशा प्रकारे देवाजवळ पण आज मी छान रांगोळी काढली आणि इथं बाजूला श्रीराम लिहिलं आणि बाजूला दोन्ही बाजूला पावलं काढलेत लक्ष्मीची आणि छानपैकी मस्त धूप दीप लावलं आणि खूप सुंदर वाटते बघा तुम्ही. आणि त्यानंतर मी गॅसची पूजा केली कारण मी गुरुवारी आणि प्रत्येक सणाला अशा प्रकारे अग्निदेवतांची पूजा करायची. तर आता मी नागपंचमीची पूजा करायला घेते. तर सर्वात आधी मी दीप प्रज्वलित केलं. तर मी दरवर्षी भिंतीवर नाग काढत असते 5 किंवा 7 अशा प्रकारे काढते. पण यावर्षी म्हटलं चला आपण फोटो आणूया. तर अशा प्रकारे फोटो आणला आणि तो टेपनीनं चिपकवला मी बाजूला आणि अशा प्रकारे हळद कुंकू अक्षदा लावल्यात फुलं अर्पण केले आणि 5 दिव्यांची आरती बनवली आणि नैवेद्य बनवला. नैवेद्यामध्ये शिरा बटाट्याची भाजी पुरी 5 आणि 5 करंज्या 5 निंब 5 वेणी 5 फणी अशा प्रकारे मी दरवर्षी नैवेद्य बनवते कारण माझी आई अशा प्रकारे पूजा करते म्हणून मग मी तशीच पूजा करते. तर माझी संपूर्ण पूजा करून झालेली आहे तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे मी पूजा केली. दरवर्षी मी पूजा आहे ना भिंतीवरती नाग काढते. 5 नाग आहेत ना भिंतीवर काढते कारण माझी आई पण गावी तशीच पूजा करायची कारण मातीच्या भिंती असायच्या त्याच्यामुळे मग असे ओले हात केले ना की भिंतीवरती 5 नाग किंवा 7 नाग अशा प्रकारे काढायची. हळदी कुंकू अक्षता लावायची आणि मग नैवेद्य दिवा अगरबत्ती धूप अशा प्रकारे पूजा करायची. पण मग आता मी पण दरवर्षी तशीच करत असते. पण यावर्षी ना मी जो फोटो असतो पूजेचा तो तुम्ही पूजेमध्ये बघितलाच आहे. तो भिंतीवरती मी लावलेला आहे. अशा प्रकारे मग मी यावर्षी फोटो आणला आणि म्हटलं चला यावर्षी आपण फोटो घेऊन त्याची पूजा करूया. भिंतीवरती मग यावर्षी काही मी नाग काढले नाही कारण नागदेवताचा फोटो आहे त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे मग मी पूजा केली आणि गावी अशीच पूजा करतात. 5 नैवेद्य रव्याचा प्रसाद म्हणून नैवेद्य आणि बटाट्याची भाजी केली 5 दिवे अशा प्रकारे पूजा करतात. तर ही पूजा तुम्हाला नागपंचमीची कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा
आणि असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे नागपंचमीच्या पूजेची, म्हणजे कशा प्रकारे पूजा करतात? कारण प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावात, प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पूजा करतात. तर आमच्याकडे अशा पद्धतीने पूजा करतात. तर ही पूजा तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा, आणि काही चुकलं असेल ते पण सांगा. कारण आपण प्रत्येक म्हणजे कमेंटमधून म्हणा किंवा प्रत्येक कथेमधून म्हणा, असं आपण शिकत असतो. एकदम कोणीही परफेक्ट नाही की चला बाबा काही ना काहीच कोणाकडनं चुका होत नाहीत असं नाही. प्रत्येकाकडनं काही ना काही चूक होते, आणि चूक भूल झाली तर देवाला आपण नागघासणी करतो की बाबा जे चूकभूल झाली असेल ते परमेश्वरा माफ कर. आपण शेवटी देवापुढे नाक घासतो आणि क्षमा मागतो चुकीची. तर तुमच्याकडे कशा पद्धतीने पूजा करतात ते मला नक्कीच कमेंट करून सांगा, आणि असे डेली ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओ सोबत. तर चला मग, बाय.